खरं म्हटलं अतिशय दुःखाचा दिवस। अतुल हा एक 20-22 वर्षाचा सर्वसाधारण कुटुंबातला युवक आपल्या पोटापाण्यासाठी पुण्यासारख्या शहरात गेला आणि त्याचा करुण अंत झाला। अतिशय दुर्दैवी घटना। ही घटना आपण सारे गावकरी अनुभवत असताना प्रत्येकाच्या घरात सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबातले लोक आज शहरात आहेत आणि या मुलांना ज्या वयात संघर्ष करावा लागतो त्या वयात आत्महत्या करण्याची वेळ यावी इतकी आमच्या शिंदाड गावची पार्श्वभूमी जी आहे ती इतकी आमचा संघर्षाचा वारसा आहे। या गावाने परिसराला नाही, तालुक्याला नाही, जिल्ह्याला संघर्ष शिकवलेला आहे आणि अतुलच्या या जाण्यानं एक संघर्ष आपण करूया आणि तो संघर्ष कशा पद्धतीचा असेल तर तो कायद्याच्या मार्गाने असेल आणि या कायद्याच्या मार्गासाठी आमच्या गावातले आमचे मित्र ॲडव्होकेट अभयदादा, ॲडव्होकेट अरुण भोई आणि जे वकील संघ आपल्या पाचोरा तालुक्यात आहे त्यांच्याही वतीने अतिशय सर्वसाधारण कुटुंब असल्यामुळे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आपण वकील देऊ शकत नाही, तर बार असोसिएशनच्या वतीने आपल्याला एक वकिलाची टीम तयार करून याच्यासाठी लढावं लागणार आहे। आपल्या येथील पोलीस मित्र जे असतील, PI असतील किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात प्रत्येकाचे जे मित्र असतील, PI असेल, पोलीस असेल, यांचेही काही सहकारी या संबंधित पोलीस स्टेशनला आहेत का, किंवा आपल्याच गावातले जे लोक पुण्यासारख्या सिटीत स्थायिक झालेले आहेत त्यांनी पूर्वापार जवळपास 50 वर्षापासून तिथला परिसर ते जाणून आहेत, याही लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागेल आणि हे सर्व करत असताना भविष्यात या गावातून दुसरा अतुल होणार नाही अशी शपथ आपण या निमित्ताने घेऊया। आणि सर्व तरुण मित्रांना, मुलींना एक विनंती आहे माझी, संधी प्रत्येकाला मिळते, मात्र आपलं दुःख कुणाजवळ तरी शेअर केलं पाहिजे। आणि तुम्हाला जरी कुटुंबाने सहकार्य केलं नाही, मित्रांनी सहकार्य केलं नाही, गावातील कोणी सहकार्य केलं नाही, मात्र काही लोक असे आहेत आपल्या गावात की जे तुम्हाला अर्ध्या रात्री तुमच्या चांगल्या वाईट गुणांसह स्वीकारतील आणि तुम्हाला यासाठी मदत करतील। त्यामुळे सर्व तरुण मित्रांना आणि सर्वांना विनंती करतो, गावकऱ्यांना विनंती करतो, एखादी कर्जाच्या विळख्यात असेल, एखाद्यावर काही अन्याय होत असेल तरी आपण सर्वांनी त्याच्या मागे, हे गाव मी बघितलेलं आहे, माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतोय, हे गाव कधीच एकाकी पडू देत नाही आणि आपण या सर्वांसाठी, प्रत्येकासाठी एक राहूया अशी सर्वांना विनंती करतो। राजकीय जे पदाधिकारी आहेत, आपण आमदार साहेबांशी बोललो आहोत, माननीय गिरीश भाऊंशी बोललो आहोत, त्यांचाही आपल्याला मदत होणार आहे आणि आपण हा जो न्यायालयीन लढा आहे हा अतुलला न्याय मिळेपर्यंत, संबंधित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत अखंड ठेवूया। आपण जरी सुरुवात छोटी केली असली तरी आपण याचा जो शेवट आहे अतिशय, आपण त्याला न्याय मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिज्ञा या निमित्ताने घेऊया। आपण सर्वजण, प्रमुख लोक तर त्यांच्या सोबत आहोतच, मात्र तुमच्या सदिच्छा, तुमच्या शुभेच्छा आणि तुमचं सहकार्य गावकऱ्यांचं आपल्याला नेहमी लागणार आहे। आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनच्या PI मॅडम आणि आजूबाजूचे जे परिसरातले PI असतील यांनाही आपण प्रत्यक्ष भेटी घेऊया, प्रमुख लोक। आणि या संबंधित मी विशेषतः रमाकांतला आणि संबंधित तरुण युवकांना सांगेल की त्याचे जे मित्र आहेत त्यांच्या मित्रांनाही आपण त्यांना विश्वासात घेऊन त्याच्यावर काय प्रसंग झाला किंवा त्यांना आपल्याला काही आपण मदत करू शकतो का, किंवा त्यांच्या निमित्ताने आपण काही पुरावा देऊ शकतो का, त्यांना साक्षीदार म्हणून काही कोर्टात हजर करू शकतो का, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे। एवढ्या मोठ्या संख्येने अतिशय गरीब कुटुंबासाठी आपण सर्वजण एकत्र आलात, गावाचा प्रमुख या नात्याने आपलं सर्वांचं ऋण शब्दात व्यक्त करता येणार नाही, मात्र आपण सर्वजण असंच जोपर्यंत अतुलला न्याय मिळत नाही आणि संघर्षाच्या या भूमीत पुन्हा एकदा सांगतो, यापुढे असा एकही अतुल तयार होणार नाही, यासाठी आपण सर्वांच्या पाठीमागे खंबीर उभे राहूया। धन्यवाद।